नमस्कार. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बऱ्याच चर्चा, काही अफवा कोल्हापूरमध्ये सुरू आहेत आणि या संदर्भामध्ये भूमिका मांडण्यासाठी आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे. सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींचं मी सहर्ष स्वागत करतो. गेले 2-3 दिवस वृत्तपत्रामधून, TV मधून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत. कोल्हापूरमध्ये उत्तर मतदारसंघामध्ये धनंजय महाडिक यांनी त्यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासाठी हट्ट धरला, आग्रह धरला, उमेदवारी निश्चित झाली आणि मग त्याला अनुसरून काल या विभागाचे आमचे शिवसेनेचे नेते राजेजी क्षीरसागर यांनी एक मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या. आज भारतीय जनता पार्टीचे आमचे इथले नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आज संध्याकाळी एक मेळावा घेतलेला आहे आणि गैरसमज काहीतरी निर्माण होत आहेत असं दिसतंय आणि म्हणून या संदर्भात भूमिका जाहीर करण्यासाठी मी आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. पार्श्वभूमी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोल्हापूर उत्तरची ही जी विधानसभेची जागा आहे, गेले 10-15 वर्ष शिवसेनेकडे ही जागा होती. 2019ला या विभागातून काँग्रेसचे आमदार निवडून आले. त्या ठिकाणी त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीच्या वेळेस आमचे सत्यजित उर्फ नाना कदम यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांना उमेदवारी देत असतानासुद्धा पक्षामध्ये काय मतमतांतर होते, परंतु आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी नाना कदम यांची उमेदवारी निश्चित केली आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी ही ती लढाई झाली. या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद भारतीय जनता पार्टी महाडिक गटानं लावली आणि नाना कदम हे जवळजवळ 80,000 मताधिक्यापर्यंत गेले. त्यांचा पराभव जरी झाला तरी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नाना कदम यांनी या उत्तर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक काम, सामाजिक काम, विकास काम या माध्यमातून संपर्क ठेवला. राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम राबवले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. बांधकाम कामगार योजना राबवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. त्याच पद्धतीनं तिथं असणारे आमचे माजी आमदार राजेजी क्षीरसागर यांनीसुद्धा या गेल्या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये आजपर्यंत कधीही कामं झाली नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड विकास कामं केली. त्यात रस्ते विकासाच्या बाबतीत त्यांनी आणलेला निधी असेल, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीत ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांना इथं निमंत्रित करून त्यांनी इथं 25 करोड रुपयाची घोषणा केली. त्याचबरोबर पूर नियंत्रणाच्यासाठी एक मोठा निधी, कोल्हापूरमध्ये एक कन्व्हेन्शन सेंटर व्हावं यासाठीचा निधी, त्याचबरोबर क्रीडा संकुल व्हावं यासाठी प्रयत्न, अशी अनेक कामं जी प्रलंबित होती ती राजेजी क्षीरसागर यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि त्यामुळे दोन्ही नेते या ठिकाणी ताकदीचे नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. या निवडणुकीसंदर्भात ज्यावेळी प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी आमचा आग्रह होता की ही उत्तरची उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मिळावी, कारण पोटनिवडणुकीमध्ये 80,000 मतदान भारतीय जनता पार्टीनं घेतलेलं आहे आणि त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी हा आमचा नैसर्गिक मागणीचा प्रयत्न आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडे केला. आता 2-4 दिवसापूर्वी, 5 दिवसापूर्वी समजा असं लक्षात आलं किंवा असं समजलं की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही आणि ही जागा शिवसेनेकडे आहे. आता शिवसेनेकडे असल्यामुळं स्वाभाविकपणानं आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक होते त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होणंही स्वाभाविक आहे आणि म्हणून आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची परवानगी घेऊन मी सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे गेलेलो होतो. त्यावेळी नानांच्या उमेदवारीबद्दल बोलत असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी कृष्णराज महाडिकांच्याबद्दल माहिती विचारली. कृष्णराज महाडिकांच्या लोकप्रियतेचा किंवा त्यांच्या संपर्काचा किंवा त्यांच्या सामाजिक कार्याचा या निवडणुकीमध्ये फायदा होईल का, अशा पद्धतीची विचारणा माझ्याकडे केली आणि काहींनी त्यांना उमेदवारी मिळाल्यास काय होईल असाही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला.
आता स्वाभाविकपणानं कृष्णराज महाडिकांचं काम हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि समोरून प्रश्न उपस्थित झाल्यामुळं मी त्यांना सांगितले की चांगलं काम करतो आहे आणि निश्चित उमेदवारी मिळाली तर तोही चांगला परफॉर्म करू शकेल असं मी सांगितलं। त्या नेत्यांनी कृष्णराज महाडिकांची एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या अशा पद्धतीच्या सूचना केल्या। खरं पाहता सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही गेलो। यामध्ये कुठेही राजेश क्षीरसागरांना डावललं जावं किंवा त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलणं किंवा त्यांच्याबद्दल काही वेगळ्या भूमिका मांडणं हे बिलकुल आम्ही केलेलं नाही आहे। एक आमचा कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता नाना कदम हा गेले 5 वर्ष तिथं प्रयत्न करतो आहे, गेले 2.5 वर्ष खूप प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या मनामध्ये भावना येऊ नये माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी त्याच्यासाठी तिथं गेलो होतो। आम्ही CM साहेबांना विनंती केली की नानाज कदमांचा सुद्धा विचार व्हावा। असं आम्ही म्हटलो नाही की तुम्ही राजेशजींना डावला किंवा काय करा आणि नानांना उमेदवार द्या। आम्ही विनंती करायला गेलो, आमची भावना होती, आमची भूमिका होती आणि पक्षाला सांगून किंवा साहेबांना सांगून आम्ही गेलेलो होतो आणि त्यानुसार परवा दिवशी कृष्णराज महाडिक यांना घेऊन मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। कृष्णराज पहिल्यांदाच मुख्यमंत्री महोदयांना भेटला, त्यांनी त्याची विचारपूस केली, माहिती घेतली आणि त्यांना प्रभावी वाटलं की बाबा चांगला काम करणारा मुलगा आहे, असा मुलगा प्रक्रियेमध्ये असणं स्वाभाविक आहे। परंतु आपल्याला माहीत आहे वर्षा बंगला असेल किंवा सागर बंगला असेल, बाहेर पत्रकार कॅमेरे हे मोठ्या संख्येनं असतात आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बातमी चालवली की कृष्णराज महाडिकांचं नाव निश्चित झालं। मी आज आपल्यासमोर सांगतो की अजून कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही आहे। आमच्याकडं मागणारे 3 उमेदवार आहेत आणि म्हणून मी ही भूमिका मांडण्यासाठी आपल्यासमोर आलो की यामध्ये काल राजेश क्षीरसागर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मेळावा घेतला त्यामध्ये अशी भूमिका घेतली की राजेशजींना उमेदवारी नाही मिळाली तर मग आम्ही अमुक करू, दक्षिणमध्ये डॅमेज होईल। खरं म्हणजे आपण महायुती म्हणून इथं सगळेजण काम करतो, चांगलं काम करतो आहे, पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो आहे। कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे, म्हणजे 10च्या 10 उमेदवार महायुतीचे निवडून येतील अशी परिस्थिती असताना आपापसात कुठं मतभेद किंवा गैरसमज होऊ नये, डॅमेजची भाषा होऊ नये। डॅमेज त्यांनी करणार म्हटलं तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही शंका येऊ शकतात। भविष्यात उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही अशी भूमिका घेणं योग्य असणार नाही। माझ्याही कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे आणि म्हणून मी आज इथं हे सांगण्यासाठी आलेलो आहे की उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही। हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। जर राजेश क्षीरसागर साहेबांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार प्रमुख असेन। आमची सगळी महाडिक परिवाराची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद ही सगळी राजेशच्या बरोबर असेल। जर सत्यजित कदम नाना यांना उमेदवारी मिळाली तर राजेशजींचं काय पुनर्वसन असेल किंवा त्यांचा काय पुढचा अधिकार असेल ते त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदय करतील। परंतु एकमेकांमध्ये गैरसमज करून यांना मिळालं नाही तर त्यांना आता आज सत्यजित कदम मेळावा घेत आहेत, मला माहीत नाही त्यांची भूमिका काय। पण मी त्यांनाही आवाहन करेन की आपण पक्षाच्या बाबतीत कुठं काही चुकीचं वक्तव्य करावं, नेत्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं, महायुतीच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं हे करू नये, कारण अजून निर्णय झालेला नाही। निर्णय होत असताना समन्वयानं एखाद्याला उमेदवारी मिळाली तर दुसऱ्याचं पुनर्वसन हे 100% झालं पाहिजे, कारण हे सगळे ताकदीचे लोक आहेत आणि मग पुनर्वसन करण्याचा जो निर्णय असेल तो वरिष्ठ नेते घेतील, फडणवीस साहेब घेतील, मुख्यमंत्री महोदय घेतील। परंतु चुकीच्या पद्धतीच्या अफवा, गैरसमज होऊ नयेत। कृष्णराज महाडिक हे तरुण आहेत, लोकप्रिय आहेत, युवा वर्गामध्ये महिलांच्यामध्ये त्यांची पॉप्युलरिटी आहे, त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीत सुद्धा कुठं गैरसमज लोकांच्या मनामध्ये होऊ नये। त्यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही। जो निर्णय महायुती म्हणून पक्ष देईल त्या निर्णयाबरोबर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे, गैरसमज होता कामा नयेत हे सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे। या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो।